नमस्कार मंडळी, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि चविष्ट अशी रेसिपी, सांडग्याची भाजी. घरगुती मसाल्यांचा सुगंध, कुरकुरीत सांडगे आणि झणझणीत चव. ही भाजी तुम्ही एकदा खाल्ली की पुन्हा कराल. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सांडग्याची भाजी बनवण्यासाठी आपण येथे घेतले आहे 2 चमचा सुके खोबरे, अद्रक, 6 ते 7 लसूण पाकळ्या, पांढरे तीळ, कोथिंबीर आणि सांडगे. हे सांडगे घरगुती सांडगे आहेत, घरीच बनवलेत. ह्याची रेसिपीसुद्धा आम्ही अपलोड केलेली आहे, तर तुम्ही तीसुद्धा नक्की जाऊन बघा. आता आपण झटपट सांडग्याची भाजी बनवायला सुरू करूया. तर सर्वात आधी आपल्याला खोबरे, अद्रक, लसूण, पांढरे तीळ आणि कोथिंबीर हे बारीक वाटून घ्यायचे आहे आणि तेही आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही आहे मसाला तयार करताना. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खोबरे आणि पांढरे तीळ हे भाजूनसुद्धा हा मसाला तयार करू शकता. आणि तुम्ही बघू शकता की इथे आपला हा छानसा मसाला वाटून झालेला आहे आणि अजिबात आपण इथे पाणी वापरलेलं नाही आहे. आता इथे एका कढईत आपण तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला सांडगे तळून घ्यायचे आहेत. सांडग्याची जी भाजी आहे ती चविष्ट आणि खुसखुशीत होण्यासाठी तेलात मंद आचेवर रंग बदलेपर्यंत चांगले भाजायचे. त्यामुळे जे सांडगे आहेत ते हलके होतात, लवकर शिजतात आणि भाजीला तर खमंग चव येते. सांडगे नेहमी मंद आचेवर भाजावे, नाहीतर ते वरून जळतात आणि आतून कच्चे राहतात. सांडगे भाजताना ते जास्त जळणार नाही, आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर जी भाजीची चव आहे ती कडू होऊ शकते. सांडगे तळल्यामुळे भाजीला वेगळाच खमंगपणा येतो. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असंच सांडगे तळून त्यात हळद किंवा मिरची पावडर टाकूनसुद्धा तुम्ही असंच तयार करू शकता. असे सुद्धा सांडगे खूप कुरकुरीत आणि छान लागतात. आता इथे आपले जे सांडगे ते छानसे भाजून झालेत. आता ते आपण एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया. आता सांडगे भाजल्यानंतर ते काढून घेतलेत आणि आता त्याच कढईत आपण फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी इथे कढीपत्ता घातला आहे आणि एक मोठा कांदा घातला आहे. तो आता कांदा आपल्याला छानसा गुलाबी रंग येईपर्यंत तेलात छान परतून घ्यायचा आहे. तर येथे आपण एका बाजूला कांदे परतून घेतोय, तर दुसऱ्या बाजूला इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. भाजीत गरम पाणी टाकलं तर भाजी लवकर शिजते आणि सांडगेसुद्धा सॉफ्ट होतात. आता आपला कांदा छानसा परतून झाला आहे, तर त्यात आपल्याला आपण जे मिक्सरमध्ये असं छानसा मसाला वाटून घेतला होता तो आपल्याला घालायचा आहे आणि छानसा मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे लो फ्लेमवरतीच मसाला शिजवायचा आहे. जास्त आचेवर जर मसाला शिजवलं तर मसाला जळेल आणि चवसुद्धा बदलेल. त्यामुळे जर लो फ्लेमवरती शिजवलं तर ते बेस्ट आहे. आता इथे आपला हा मसाला आहे तो छानसा परतून झाला आहे. आता आपण यात एक टोमॅटो घालूया आणि मिक्स करून घेऊया. खूप जास्त टोमॅटो आपल्याला इथे घालायचे नाही आहेत, नाहीतर सांडग्याची जी मूळ चव आहे ती कमी होऊ शकते. त्यामुळे एक टोमॅटो येथे पुरेसा असतो. टोमॅटो आता आपल्याला इथे चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो इथे आपला छानसा परतून झाला आहे. आता आपण त्यात मसाले घालायचे आहेत. तर येथे आम्ही कोणकोणते मसाले वापरतो आहे ते आम्ही सांगतो आहे. 2 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी चिली पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद. हे मसाले आम्ही येथे घातले आहेत. आता आपल्याला ते छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला छानसा परतून घ्यायचा आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला इथे मसाला परतून घ्यायचा आहे, कारण हळद, लाल तिखट हे खूप सेन्सिटिव्ह असतात. हाय फ्लेमवर ते लगेच जळतात. आणि जेव्हा आपण मसाला घालू म्हणजे मसाला घालायच्या आधीच फ्लेम कमी करा. मसाला आपला छानसा परतून झाला की त्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि त्याला छानशी उकळी येऊन द्या. मसाला परतणे, गरम पाणी, मग त्या पाण्याला उकळी येऊन देणे आणि त्यानंतर सांडगे टाकणे. हा सिक्वेन्स जर आपण ठेवला तर भाजी जास्त चविष्ट, बॅलन्स आणि परफेक्ट होते.
आता येथे आपण चवीनुसार मीठ घालूया आणि घरीच सांडगे बनवले तर त्यातसुद्धा आपण मीठ घातलं आहे, म्हणून इथे आपण थोडंसंच मीठ घातलं आहे. आणि आता झाकण ठेवून आपण मसाला काही वेळ शिजून देऊया. तर आता तुम्ही बघू शकता की काही वेळ आपण झाकण ठेवलं होतं. आता हे छान असं मसाल्याला तेल सुटलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने घरी तुम्ही कशी सांडग्याची भाजी करता ते आम्हाला नक्की कळवा कमेंट करून. तर आपल्या इथे मसाला छानसा परतला आहे. तर आता आपण यात सांडगे घालूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. हे जे सांडगे ते घरीच बनवलेत, ह्याची रेसिपीसुद्धा आम्ही अपलोड केली आहे, तर तीसुद्धा नक्की जाऊन पहा. जर तुम्हाला रस्सेदार भाजी हवी असेल तर थोडंसं अजून तुम्ही पाणी घालू शकता. आणि मीठ जे आहे ते आपल्याला शेवटीच घालायचं आहे, कारण सांडग्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं. आता इथे आम्ही थोडंसं अजून गरम पाणी घातलं आहे. तर गरम पाण्यामुळे काय होतं, जे मसाले आहेत ते सांडग्याच्या छान मुरतात आणि त्यामुळे भाजीसुद्धा छान चविष्ट लागते. आणि गरम पाण्यामुळे जी ग्रेव्ही आहे आपल्या भाजीची ती लगेच तयार होते आणि भाजी एकसारखी शिजते. तर आता इथे पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून काही वेळ भाजी शिजून घेऊया. तर मंडळी, आपली चविष्ट अशी सांडग्याची भाजी तयार आहे. गरम गरम भाकरीसोबत किंवा पोळीबरोबर ही भाजी खायला अगदी परफेक्ट आहे. आता आपण भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तुम्ही पाहिलंत की ही रेसिपी किती सोपी आहे आणि घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आपण ही चवदार भाजी तयार करू शकतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून अशाच मराठी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा पुढे कोणती रेसिपी पाहायची असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.